विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मला पहिल्यांदा उत्तर द्या, सगळे लॉ झाले का? याच्या अगोदर जो आपण व्हिडिओ अपलोड केला होता, विथ सोल्युशन आपण लॉज प्रोव्हाइड केले होते. बरोबर आहे? झाले ना तुमचे सगळे? मग आता डिस्टिंग्विश घेऊया आपण. आता पुन्हा केमिस्ट्री, ठरलेले प्रश्न, खूप कमी डिस्टिंग्विशचे प्रश्न आहेत. मग जसं आपण फिजिक्स मध्ये केलं होतं ना, तसंच करायचंय. डिस्टिंग्विश म्हणून हा प्रश्न करायचा नाहीये. एमसीक्यू म्हणून हा प्रश्न येऊ शकतो. यातला कुठलाही पॉइंट व्हीएसए येऊ शकते, लक्षात घ्या. किंवा सेक्शन बी किंवा सेक्शन डी मध्ये सुद्धा याच्यावर बेस प्रश्न येऊ शकतात. करूया सुरुवात वेळ न घालवता. पण एक 2 मिनिटाचा वेळ, 2 मिनिटं सुद्धा लागणार नाही तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला. प्लीज चेक करा. अजून 40% ऑडियन्स, म्हणजे समजा दिवसभरात 1 लाख व्ह्यूज होत आहेत, म्हणजे 40,000 लोक असे आहेत अजून जे सबस्क्राईब केलेले नाहीयेत. ऑलमोस्ट म्हणूया आपण 40,000 पेक्षा कमी येईल आकडा तो म्हणूया आपण, पण सबस्क्राईब केल्यानंतर मला पण बरं वाटेल ना. सुरुवात करूया. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा बरं का. मी ह्या डिस्टिंग्विशची पीडीएफ देणार आहे बरं का, लक्षात घ्या. आणि एक एक तासाला आम्ही ते देतोय पीडीएफ. का नवीन मुलं येतात त्यांना ती जुनी अपलोड केलेली पीडीएफ दिसत नाही. त्यावेळेस त्यांनी ऍडमिनला मेसेज करा, मग तो ऍड करेल बरं का. आणि आपलं ऍप्लिकेशन तर डाउनलोड कराच, कारण त्याच्यातून डेरिव्हेशन करायचे आहेत, त्याच्यातून लॉ कॅल्क्युलेशन शिकायचे फायनल मोमेंटला. ओके, चला पहिला प्रश्न. ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलरिटी. ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलरिटी ठरलेला डिस्टिंग्विशचा प्रश्न आहे. होय, ठरलेला. आणि तुम्हाला सांगू का, हे जे ऑर्डर आहे ना, ऑर्डर ऑफ रिएक्शन, याच्यावरती न्यूमेरिकल पण असतात बरं का, लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगतो, ही एक्सपेरिमेंटल क्वांटिटी आहे. ती मॉलिक्युलरिटी एक्सपेरिमेंटल क्वांटिटी नाहीये. झिरो ऑर्डर रिएक्शन ऐकलंय की नाही? मग ऑर्डर झिरो असू शकते, मॉलिक्युलरिटी झिरो असू शकत नाही. असेच पॉइंट आहेत. इट मे बी इंटिजर, फ्रॅक्शन ऑर झिरो. इट इज इंटिजर. मग लक्षात आलंय का? पण थांबा, याच्यात काय होऊ शकते? एमसीक्यू. कशी? सगळी डेफिनेशन देतील आणि इज नोन एज विचारतील. ऑब्व्हियसली डेफिनेशन सुद्धा विचारू शकतात सेपरेटली. डिफाईन ऑर्डर ऑफ रिएक्शन, डिफाईन मॉलिक्युलरिटी, आणि तुम्हाला एक्झाम्पल करायचंय सुडो युनिमॉलिक्युलर रिएक्शनचं. एवढे पॉईंट क्लिअर झाले. मग दुसरा घेणार तुम्ही, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. मी आता बाजूला सरकतोय, मी काय एक्सप्लेन करत बसणार नाहीये, लक्षात घ्या. पण सॉलिड स्टेट मधले हे जे पॉइंट्स आहेत ना, तुम्हाला करायचे बरं का. तुम्ही हा शब्द ऐकलाय रे कायम. तुम्ही हा शब्द कायम ऐकलाय. मला पाहिजे बरं का तो शब्द. हा, आयसो. आयसोबार, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस बरं का. आयसोबार, आयसोबार पण असतं, आयसोटोप पण असतं, लक्षात घ्या. आयसो इलेक्ट्रॉनिक पण असतं, लक्षात घ्या. आयसोटोनिक सोल्युशन पण आहे. आयसोचा अर्थ सेम. मग इथं सेम काय आहे? प्रॉपर्टीज, लक्षात घ्या. टिपिकल डायरेक्शन मध्ये इकडे सेम नाहीये, मग ते अॅनिसोट्रॉपिक आहे. हे ट्रू सॉलिड आहे, हे सुपर कोल्ड लिक्विड आहे. तुम्हाला काय करायचंय? एक्झाम्पल्स करायचे आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज अमॉर्फस सॉलिड, विच ऑफ द फॉलोइंग इज क्रिस्टलाइन. पण डिस्टिंग्विश फेवरेट क्वेश्चन आहे. बरं, यासारखे प्रश्न मी तुम्हाला आता सांगत जाणार आहे, पट 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 पट, बरं का, लक्षात घ्या. ह्याच्यातलं काय येणार आहे तुम्हाला? एक्झाम्पल प्लस डिस्टिंग्विश प्रश्न येणार. त्याच्यानंतर इथं वेळ लागणार, इथं खूप वेळ लागणार आहे. जेवढे ऍटम असतात, समजा एन ऍटम आहेत, समजा एन नंबर ऑफ ऍटम आहेत, मग जेवढे ऍटम तेवढेच ऑक्टाहायड्रल वॉइड्स असतात, आणि त्याच्या डबल टेट्राहायड्रल वॉइड्स असतात. मग पुस्तकातलं 1.6 सॉल्व प्रॉब्लेम करायचा इमिजिएटली, सॉलिड स्टेट मधला, लक्षात घ्या. आणि त्यात बघायचं 0.6 मोल दिलंय. मॉलिक्यूल दिलं नाही, मोल दिलंय. मग नंबर ऑफ मोल्स दिले असतील तर त्याला तुम्ही अवोगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करा, मॉलिक्यूल मिळतील. आता नंबर ऑफ मोल दिलंय, स्मॉल एन दिलंय. अवोगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करा, कॅपिटल एन, म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळतील. जेवढे मॉलिक्यूल तेवढेच ऑक्टाहायड्रल वॉइड्स, त्याची डबल टेट्राहायड्रल वॉइड्स, दोघांची ऍडिशन करा, टोटल वॉइड मिळेल. इमिजिएटली व्हिडिओ पॉज करायचा, पुस्तकातला सॉल्व प्रॉब्लेम बघायचा. 3 मार्काला बोर्डच्या एक्झाम मध्ये आलेला आहे. लॉटरी, लॉटरी, लक्षात घ्या, लॉटरीज. बर, तर सगळ्यात महत्वाचं थांबा. वॉइड इज सराउंडेड बाय 4 atomic टेट्राहायड्रल 4, आणि इकडं 6 atomic स्पेअर. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बर, ऑक्टाहायड्रल वॉइड्स कुठं प्रेझेंट असतात? आर प्रेझेंट ऑन द एजेस अँड वन ऍट द बॉडी सेंटर. एज आणि बॉडी सेंटर हे कुठं प्रेझेंट असतात? डायगोनल्स, डायगोनल्स. ओके, हे 2 असतात, इथं 1 असतं. म्हणजे जेवढे ऍटम तेवढेच ऑक्टा, त्याच्या डबल टेट्राहायड्रल वॉइड्स असतात. सगळं ठीक आहे. कुठं प्रेझेंट असतात, काय सगळं, किती ऍटॉमिक स्पेअर लागतात, किती लागतात, हे पॉइंट नोट डाऊन करून ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयोनिक क्रिस्टल, कोव्हॅलेंट क्रिस्टल. केलाय का? नाही केला सांगतो की. याच्यामध्ये आयन असतात, म्हणजे याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड असतो, याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. ओके, मग आयोनिक बॉन्ड हा बिटवीन आयन असतो, कोव्हॅलेंट बॉन्ड हा बिटवीन ऍटम असतो, लक्षात घ्या. एवढेच 2 पॉइंट आहे. वाय एल एन वरून शोधा.
ह्याचं उत्तर वायलन वर शोधा. याचं उत्तर पण वायलन वरून शोधा. पण तुम्हाला सेपरेटली शॉर्ट नोट वरती प्रश्न येणार. मग तुम्हाला सांगतो डिफेक्टचा इफेक्ट करायचा आहे. कशावरती होतो तो डेन्सिटीवरती. डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. मग काही ठिकाणी रेग्युलर साईडवर तो मिसिंगच असेल तर मास कमी होणार, डेन्सिटी कमी होणार असे पॉइंट आहेत. किंवा मी तुम्हाला सांगतो डिफेक्ट हा 100% परीक्षेत येणारा प्रश्न आहे. डिस्टिंग्विश म्हणूनच येईल असं नाहीये. एक्सप्लेन टिपिकल कुठला तरी एका डिफेक्ट विचारतील हे लक्षात घ्या. त्याचे टाइप विचारतील. मग तुम्हाला एवढं करायचंय. मग आता डिफेक्ट झालं, हे झालं, हे झालं. क्रिस्टलाइन सॉलिड अमॉर्फस सॉलिड झालं. हे कशाला मधूनच घेतलं? कारण हा फेव्हरेट क्वेश्चन आहे म्हणून तो मध्येच घेतला बरं का लक्षात घ्या. बरं आता याच्यानंतर सांगतो पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन. राउल्ट्स लॉ. राउल्ट्स लॉ. डिस्टिंग्विश म्हणून कधी आला नाहीये पण फिनॉल आणि ॲनिलीन निगेटिव्ह आहे. क्लोरोफॉर्म ॲसिटोन लक्षात राहत नाही बरं का. तुम्हाला ही एक्झाम्पल्स करायचे. तुम्हाला काय करायचे आहेत? एक्झाम्पल्स. बरं आता त्याच्यानंतर आरेनियस थिअरी, ब्रॉन्स्टेड लॉरी आणि लेविस थिअरी. इथं विचारतील तुम्हाला कॉन्जुगेट ऍसिड कोण आहे, कॉन्जुगेट बेस कोण आहे. हे सगळे प्रश्न सीईटीत ऍज एमसीक्यू झालेत म्हणलं इथं का नाही येणार? असा डिस्टिंग्विश येणार नाहीये. विच ऑफ द फॉलोइंग इज बेस अकॉर्डिंग टू लेविस थिअरी? नायट्रोजन NH3 बेस आहे. कुठल्या थिअरीनुसार? याच्यानुसार. मग या टाईपचे प्रश्न येतील. त्याच्यानंतर आता मात्र फेवरेट आयसोथर्मलला टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, तिकडे टेम्परेचर कॉन्स्टंट नसतं. आयसोथर्मलला एंटर एनर्जी कॉन्स्टंट असते, तिकडे एंटर एनर्जी कॉन्स्टंट नसते. ॲडियाबॅटिकला सिस्टीम ही थर्मली आयसोलेटेड असते, ही थर्मली आयसोलेटेड नसते. हीट एंटर किंवा बाहेर जाऊ शकते. ओके. थर्मली आयसोलेटेडच्या ऐवजी त्यांनी इन्सुलेटेड म्हणलंय. चालेल, काय हरकत नाहीये. हा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट डिस्टिंग्विश आहे. रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल कधी दिलं नाहीये पण करा बरं का बाळानो. कॅटलिस्ट साठी रिएक्शन इंटरमिजिएट डिफरन्स नाही केला आपण. रिएक्शन इंटरमिजिएट म्हणजे काय एक्सप्लेन करतो. ए आणि बी ची रिएक्शन झाले की सी प्लस डी प्लस पी तयार होते. ओके, समजून घ्या बरं का, काही एबीसीडी शिकवत नाहीये. हे रिएक्टंट आणि प्रॉडक्ट आहे. आणि पी प्लस ई ची रिएक्शन झाली की जी तयार होते. ओळखा रिएक्शन इंटरमिजिएट कोण आहे. सगळ्यात सोपा प्रश्न सांगतो. पहिल्या रिएक्शन मध्ये जो प्रॉडक्ट तयार झालाय, जो दुसऱ्या रिएक्शन मध्ये रिएक्टंट म्हणून वापरतात, त्यालाच म्हणायचं रिएक्शन इंटरमिजिएट. काही अवघड नाहीये. पहिल्या रिएक्शन मध्ये जो तयार झालाय, जो दुसऱ्या रिएक्शन मध्ये वापरला गेलेला आहे, त्यालाच म्हणायचं रिएक्शन इंटरमिजिएट. ओके. कॅटलिस्ट तुम्हाला माहिती आहे, तो रिएक्ट डज नॉट टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन बट प्रोव्हाइड्स. एक मिनिट वायवा 1 फॉलो करा चला. ओके. आपल्या चॅनल वरती प्लेलिस्ट मध्ये वायवाचे 18 व्हिडिओ आहेत. त्यातला पहिला व्हिडिओ फॉलो करा. आता तुम्ही मला सर बाकीचे व्हिडिओ द्या. वायवा ही मेनली सीईटी साठी आहे बरं का बाळानो. पण 10 मिनिटाचा व्हिडिओ का बघायला होतोय? त्या पुस्तकातले कॅटलिस्ट त्यात मी दिलेत. एमसीक्यू म्हणून व्हीएसए म्हणून येऊ शकतो प्रश्न लक्षात घ्या. म्हणून बरं का. त्याच्यानंतर हे पण तसंच आहे. कधी प्रश्न आला नाही पण यातले पॉइंट जरा इम्पॉर्टंट वाटले म्हणून मी घेतले बरं का. डबल सॉल्ट एक्झाम्पलच करायचं. डिस्टिंग्विश मध्ये आला नाही प्रश्न. एक लक्षात. आता इम्पॉर्टंट आहे. आता इम्पॉर्टंट आहे. SN1, SN2 लिहिलंय SN1. ओके, फर्स्ट ऑर्डर आहे. पण त्याच्यामध्ये लक्षात घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट त्यात 2 स्टेप असतात. ओके. म्हणजे SN1 मध्ये 2 स्टेप असतात. SN2 मध्ये एकच स्टेप असते. ओके. SN1 म्हणलं की टर्शरी. ओके, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी बघा टर्शरी जास्त रिएक्टिव्ह आहे. आणि SN2 म्हणलं की प्रायमरी मिथिल ब्रोमाइड SN2 फॉलो करणार. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड SN1 फॉलो करणार. ओके. हे सगळे पॉइंट करा रे बाळानो. तुम्हाला एक्सप्लेन अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड विचारलं की SN1. एक्सप्लेन अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड म्हणलं की SN2. मग तुम्हाला सांगू का, प्रायमरी असेल तर SN2 ना. मग विल्यमसन सिंथेसिस मध्ये SN2 रिएक्शन मेकॅनिझम असतो. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला जो अल्किल ग्रुप पाहिजे तो प्रायमरीज पाहिजे. अल्किल हलाइड मधला. मग त्या ठिकाणी सोडियम अल्फॉक्साइड असतं. तिथलं कुठलाही प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी चालेल. ओके. त्यासाठी नेम रिएक्शन सिरीज आपली आहे ती उद्या. आज काही करायचं नाही ऑर्गॅनिक बरं का. आज मी सांगतो एवढे पॉइंट्स तुम्हाला करायचे. ओके. ग्लोब्युलर प्रोटीन, फायबरस प्रोटीन. प्रोटीन हा कुठल्या टाईपचं प्रोटीन आहे? फायबरस आहे. ते केसांमध्ये, नखांमध्ये असतं लक्षात घ्या. आणि वूल मध्ये आहे. मायोसिन मसल्स मध्ये आहेत लक्षात घ्या. अंड्यामध्ये एल्ब्युमिन आहे. ते ग्लोब्युलर प्रोटीन आहे. हा प्रश्न येणार प्रश्न. हा येणार कसा येणार सांगतो. विच ऑफ द फॉलोइंग इज फायबरस प्रोटीन, विच ऑफ द फॉलोइंग इज ग्लोब्युलर प्रोटीन असं येणार. हा. सिग्लर नाट्टा कॅटलिस्ट कुठं दिसतंय का बघा तुम्हाला? दिसलं का? ते आपलं वायवा मध्ये पण होणारच आहे. आणि इकडं ट्रेसेस ऑफ O2 और पेरॉक्साइड एज अ कॅटॅलिस्ट.
नावातच आहे, लक्षात घ्या. हाय डेन्सिटी, इकडे लो डेन्सिटी. सगळ्यात महत्वाचं यूज पण लिहू शकता तुम्ही. इट इज नॉट रेझिस्टन्स टू हायर टेम्परेचर. रेझिस्टन्स टू हायर टेम्परेचर कॅटलिस्ट करायचंय. याच्यामध्ये करायचंय तुम्हाला कॅटॅलिस्ट. बरं, आता अजून सांगतो. मी 2 क्वेश्चन तुम्हाला एक्स्ट्रा देतोय बरं का आता. डिस्टिंग्विश बिटवीन 2 नाही, भरपूर आहेत बरं का. फिनॉल आणि अल्कोहोल. बघा, मी हे शेवटी प्रश्न देतोय तुम्हाला, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल ह्याच्यातलं डिस्टिंग्विश आहे. त्याचबरोबर मला पाहिजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन. हाइन्सबर्ग टेस्ट, कार्बाइलामाइन टेस्ट वगैरे त्याच्यामध्ये आहेत. पण त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टिनाइड्स. त्यात सिमिलॅरिटीज पण आहेत आणि डिफरन्स पण आहेत. बाळांनो, अजून एखादा कुठला महत्वाचा डिफरन्स वाटला असेल तुम्हाला, तर तो नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का बाळांनो. आता एवढे प्रश्न तुम्ही करणार ना बाळांनो, की परीक्षेत गेल्या गेल्या डिस्टिंग्विशच शोधू नका. आलंय का नाही आलं? डिफाईन ऑर्डर ऑफ रिएक्शन येईल. फाइंड रिएक्शन इंटरमिजिएट येईल. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्लोब्युलर प्रोटीन किंवा फायब्रस प्रोटीन असा प्रश्न येणार. किंवा काही प्रश्न मी तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीचे, बघा एचटीपी, एलडीपी, ऑर्डर ऑफ रिएक्शन, मॉलिक्युलरिटी, हे सगळे इम्पॉर्टंटच आहेत. लॅन्थेनाइड, ऍक्टिनाइड्स म्हणूया आपण. मग प्रश्न कुठलाही येऊ शकतो. तुम्हाला अल्कलाइन हायड्रॉलिसिस दिसलं की SN1 किंवा SN2 असणार आहे. मग तुम्हाला ते एक्सप्लेन करायचे आहेत. त्यातलेच पॉइंट घ्यायचे आहेत. म्हणजे लक्षात घ्या, डिस्टिंग्विश मध्ये आपण डेफिनेशन सुद्धा केलेत. आपण एमसीक्यू केलेत, व्हीएसए केलेत. आणि आणि सांगतो नेक्स्ट व्हिडिओ लवकरच. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक तासाला आपण व्हिडिओ अपलोड करतोय. तुम्हाला जसं होईल तसं शेड्यूल कंप्लीट करा. पण आज आज ऍट एनी कॉस्ट तुम्हाला हे सगळं करायचंच आहे. ऑल द बेस्ट.